गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आपल्या कर्तव्यावर असताना मद्यपान केलेला आढळून आल्यानं आमदार बंब यांनी त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, विभागीय चौकशी करून होणाऱ्या रिक्त जागेवर नवीन अधिकाऱ्याची नेमणूक करावी यासाठी आरोग्य उपसंचालक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले। यावर संबंधित अधिकारी काय निर्णय घेतील याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। या ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बाबूसाहेब चाटे हे आरोग्य केंद्रात कर्तव्यावर रुजू असताना रात्रीच्या सुमारास टायगर ग्रुपच्या सुरेश साळुंके आणि एमजी ग्रुपचे अनिकेत अर्नाजेलम आणि त्यांच्या पदाधिकारी यांनी लासूर गंगापूर मार्गावर अपघात झालेल्या एका तरुणाला प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमी अवस्थेत आणलं असता तेथे डॉक्टर चाटे मद्यपान करून मद्यधुंद नशेत आढळून आले। त्यावेळी डॉक्टर चाटे त्या जखमी तरुणावर उपचार करण्याच्या अवस्थेत नव्हते, त्यामुळे अपघातग्रस्त तरुणाच्या जीवितास धोका होण्याची शक्यता होती। मात्र वेळीच खासगी तरुणावर उपचार होणं गरजेचं असल्यानं गावकऱ्यांनी शिवनाथ हॉस्पिटलला नेलं आणि त्या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यावर डॉक्टरांनी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला। मात्र त्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यानं पुन्हा त्या जखमी तरुणाला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले। त्याच्या सुमारास सांगवी येथील एक मुलगा, त्याचं नाव कार्तिक सूर्यवंशी, याचं गंगापूर रोड येथे ॲक्सिडेंट झालं। तर आम्ही त्याला या रुग्णालयामध्ये घेऊन आलो। घेऊन येता क्षणी इथं आम्हाला काही रिप्ले वगैरे भेटला नाही, डॉक्टर साहेब काही उठले नाही म्हणून मी इथं खाजगी रुग्णालयात शिवना हॉस्पिटल येथे घेऊन गेलो। तिथं घेऊन गेल्यानंतर मला त्याला घाटी रुग्णालयात हलवण्याचा तिथून मला रिप्ले आला, तर मी त्या रिप्लेचं पालन करून मी परत घाटी रुग्णालयात आलो ॲम्ब्युलन्स घेऊन। ॲम्ब्युलन्समध्ये तर येथील डॉक्टर बाबासाहेब चाटे आहे की नाही, बाबासाहेब चाटे डॉक्टर हे अक्षरशः इतकी काही दारू पिलेले होते। दारू पिऊन त्यांच्या रूममध्ये आम्ही 1.5 घंटा दार वाजवत होतो। तिथं 2 क्वाटरी खायची बिर्याणी हे तिथं आढळून आलं आणि डॉक्टर इतके काही अवस्थेत होते, इतक्या भयानक का त्याचा विषय नाही। अशा डॉक्टरांना जर समजा इथं या हॉस्पिटलला आणायचं असेल तर येथील जनतेनं या जनतेचं कसं दवाखान्याचा विलाज होईल, असे जर डॉक्टर